नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नाशिक पासून संभाजीनगर हायवे वरून जाताना 50 किलोमीटर अंतरावर चांदोरी हे गाव, या गावामध्ये विविध प्रकारची मंदिरे असून महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज जागृत आणि परंपरेने मानाच्या स्थानांपैकी एक स्थान निफाड तालुक्यातील गोदातीरी, ज्या ठिकाणी चंद्रकोर प्रमाणे प्रवाह वाहतो अशा ठिकाणी पुरातन खंडेराव मंदिर वसलेले आपणास बघावयास मिळते। आम्हाला येथील पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चांदोरी गावचे जहागीरदार सरदार भाऊसाहेब हिंगणे यांचे 7वे वंशज पुष्कर हिंगणे यांच्या म्हणण्यानुसार खंडोबा मंदिर 250 ते 300 वर्षांपूर्वीचे आहे। पुष्कर हिंगणे यांचे पंजोबा नानासाहेब हिंगणे यांनी हे मंदिर उभारलेले आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार 1980 दरम्यान करण्यात आलेला आहे। मंदिरासमोर हेगडी प्रधान यांचे मंदिर असून आवारात दीपमाळा आहे। नदीमध्ये हेमाडपंथी इंद्राचे मंदिर, गोदावरी मंदिर, गणपती मंदिर तसेच इतर महादेवाचे मंदिर असे 8 मंदिरे आहे। मंदिराचे पुजारी निळकंठ दत्तात्रेय शिंदे यांनी मंदिराची आख्यायिका सांगितली की देव खंडोबा बानूचे माहेर असलेल्या चंदनपुरीला जाताना चांदोरी येथे गोदावरीच्या तीरी मुक्कामी थांबले। या गावचे जहागीरदार हिंगणे यांच्या स्वप्नात माझी मुक्कामाची जागा असलेले ठिकाणी मंदिर बांध असे सांगितले। चमत्कार असा की ज्या ठिकाणी मंदिर बांधायला घेतले जेजुरीला आहे तशी स्वयंभू पिंड प्रकट झाली। या स्थानी खंडोबाच्या पदस्पर्श लाभल्याने या मंदिराला वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात व आपले केलेले नवस फेडत असतात। येथे भाविक दररोज आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात। हे देवस्थान जागृत असून येथे सालाबाद प्रमाणे माघ पौर्णिमेला 2 दिवस यात्रा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे। पंचक्रोशीतील भक्त जेजुरीला जाताना चांदोरीला काठीची भेट आणि दर्शन घडवितात। चांदोरी येथून पायी दिंडी जाते। ती परंपरा खंडोबा भक्त दिवंगत चंद्रकांत गडाख यांनी सुरू केलेली आहे। या मंदिराची पूजा सकाळ सायंकाळ दररोज घेत असतात। मुख्य प्राण्यांना आपण देव अवतारात बघतो असेच एक उदाहरण येथे बघण्यास मिळाले। येथील थोडक्यात माहिती आपण येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊ। हे चांदोरी येथील खंडेराव मंदिर, मी इथं देखरेख पुजारी म्हणून काम करतो। इथले अनुभव असे आहे की ज्यांचे लग्न जमले त्यांना इथे यावं लागतं, ज्यांचे लग्न जमत नसले त्यांना इथे यावं लागतं आणि इथं आल्याशिवाय जेजुरी पूर्ण होत नाही। ही कडेपठारची प्रतिमा आहे आणि यांची संपूर्ण देखरेख पुष्कर बाबा हिंगणे हे पाहत असतात आणि मी इथे सेवेकरी म्हणून सर्व काम पाहतो। एक पाऊल मंदिराकडे हे चॅनलला सबस्क्राईब करा। मंदिराच्या आजूबाजूला राम मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, शनी महाराज मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर असून आपण येथे राम मंदिराचे दर्शन घेणार आहोत। त्यानंतर राम मंदिराच्या बाजूलाच महादेव मंदिर आहे। महादेव मंदिराच्या पाठीमागे दत्त मंदिर असून पंचमुखी महादेवाच्या समोर शनी महाराजांचे मंदिर असून महादेव मंदिराचे दर्शन घेणार आहोत।
खंडोबा मंदिराच्या अगदी बाजूलाच भव्य दिव्य भैरवनाथ मंदिर असून मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला कासवाचे दर्शन मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भैरवनाथांच्या मूर्तीचे स्वरूप आपणास बघावयास मिळते। भैरवनाथांची सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव चैत्र अमावस्याच्या अगोदर घेत असतो। यात्रेच्या दिवशी रथ मिरवणूक असते। या रथाचा मान हा निलाव पद्धतीने केला जातो। जो जास्त निलाव पुकारेल त्याला रथ ओढण्याचा मान असतो। यात्रेच्या दिवशी मंदिराची सजावट करून महाआरती केली जाते। ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य दिव्य मिरवणूक निघते। फटाक्यांची आतिषबाजी केली जाते। येथील भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला श्रीफळ फोडून नवस पूर्ण करतात। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।